अमर उन्नती प्रीमियर लीग त्यामध्ये घेतली मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर कूलर आणि या गरमीच्या दिवसात त्या कूलरची हवा सध्या विनीतनं आपल्या नावी केली. तो झालाय विनीत. पहिलाच बॉल विनीतचा बिटवीन द गॅप बॉल चाललाय विनीत पाटीलच्या बॅट मधनं खणखणीत दर्जेदार उल्लेखनीय चौकार 4 रन. विनीत राजा मैदानाच्या आतमध्ये अमर उन्नती मायखोप या संघासाठी ड्रीम स्टार्ट स्वप्नगत सुरुवात जी प्रत्येक संघाला हवी असते आणि ती सुरुवात आपल्याला बघायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. केवळ राऊत तिथे होते. जिग्नेश पाटील आता ऑन साईडला सिद्धार्थ पाटील सारखा खेळाडू नरमातानं. हे महत्वाचं आहे. क्रिकेटच्या खेळात या समजदारीच्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि ते सध्या बघायला मिळतात. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. एका बाजूला आरसीबी विपक्षात राजस्थान रॉयल. आरसीबी प्रथमतः बॅटिंग करत असताना 168 लॉस ऑफ 8 विकेट्स. 18व्या षटकाचा खेळ तिथे चालू आहे आणि राजस्थानकडनं गोलंदाजी अचूक चाललंय. पुढचा बॉल फटका खेळला. इथे देखील बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आता अतुल घरच्या विपक्षात आक्रमण शंखनाद. फायनल मध्ये हेच 2 संघ होते. पहिल्या बॉलवरती चौकार. तदनंतर स्ट्राईक रोटेट सिंगल डबलनं या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. विनीत पाटील नरमातानं इथे देखील खेळलाय. फक्त बॉलला दिशा दिली. हितेश घरत बॉलला फील्ड करतील तुर्ताच मिळते ती म्हणजे सिंगल. आणि एक चांगली सुरुवात दमदार सुरुवात अमर उन्नती प्रीमियर लीग मध्ये. फायनल शेवटी सुरेंद्र पाटीलनं तिथे मात्र दाखवले आणि तदनंतर आपण पाहतात मॅन ऑफ द सिरीज हा विनीत पाटील खेळाडू ठरला. म्हणजेच भन्नाट फॉर्मात सहित आलेले हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतात सॉफ्ट हँडनं बॉलला केले. बॉल चाललाय. धावसंख्या इथे देखील मिळेल ती म्हणजेच एक. आता षटक संपलंय. षटका अखेर धावांची गती तपासून पाहिली तर 12 रन 12 धावा ह्या धावफलकावरती आहेत. पहिलं षटक संपलं. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे प्रसाद यांचं एक सुंदर गीत. मच वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ सुनील पाटील आणि ओव्हरऑल क्रिकेटमध्ये धनसार गावाचा शिरोबिंदू आणि खऱ्या अर्थानं मानबिंदू सध्या तो दाखल झालाय. साई दत्त धनसार या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करण्याकरिता पहिला बॉल फुलर लेनचा होता जिथून आपण पाहताच सिंगल मिळतंय. MB स्पोर्ट्स या संघाला विनंती आहे की आपण धीरज पाटील यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. MB स्पोर्ट्स शिवाजीनगर. धीरज गुप्ता जर आपण इथे असतील तर आपला एक कॅप्टन पाठवा आणि तुम्हाला विनंती आहे की आपण यायचं आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी बाजूला. आता सध्या आपण पाहू शकता बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच एक. षटक क्रमांक 2 चालू झालं. सिद्धार्थ तयार. या बॉलला क्लीन बोल्ड. विनीत यांना मात्र हा बॉल नाही समजला. फलंदाज बॅक टू द डगआउट. सिद्धार्थनं विकेट शोधली. गॉन. सध्या फलंदाज बाद झालेत आणि नवीन फलंदाज विशाल. भरपूर अनुभव या खेळाडूकडे. अमर उन्नती मायखोप या संघासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत. शॉर्ट बॉल होता आणि तदनंतर तो बॉल व्हाईट बॉल आलाय. पंचांनी दर्शविलं की हा व्हाईट बॉलच्या सहाय्याने मुन्ना आम्हाला दर्शवतात की रन संख्या 14 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. तो म्हणजेच 2 बॉलचा खेळ संपतोय आणि धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 वरती. आता फटका इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत केवळ त्या बॉलला फील्ड करतात आणि फिल्डिंग होत असताना आता इथून येतो डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. आता देखील फटका चांगला खेळला आणि क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ ऍक्शन रिप्ले बघायला आवडेल ज्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. बघा ऍक्शन रिप्ले. फटका खेळला होता विशालनं
आणि शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर या बॉलला ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं फील्ड केलं आणि या धावा सेव्ह केल्या. महत्त्वाचं आहे, तुम्ही ज्यावेळेला संघासाठी खेळता, संघासाठी समर्पण करता, आपल्या गावाच्या नावाची टी शर्ट तुमच्या अंगावरती असते, त्यावेळेला त्या टी शर्टसाठी, त्या गावासाठी आणि त्या गावातल्या प्रेक्षकांसाठी क्रिकेटचा खेळ खेळावा लागतो आणि ते अफलातून शतरक्षण सध्या बघायला मिळालं. केवल राऊत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15. षटकातील पुढचा बॉल, याही वाला फटका खेळलाय रितेश राऊत. एक चांगले सातत्यानं एक जबरदस्त असे क्षेत्ररक्षक राहिले आहेत अनेक वर्ष साई दत्त धनसार या संघासाठी. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा तयार. यावरला बॅटची कड आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोनकडे. षटक संपतं ते म्हणजेच दुसरे 2 षटकांचा खेळ. ज्यावेळेला संपतो त्यावेळेला धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. या धावसंख्येवरती 16 रन्स आता सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत. येणारे उर्वरित 12 बॉल आहेत. पाहूया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. मार्कवरती योगेश काशीनाथ घरत. धनसार क्रिकेट, टंडरम क्रिकेटचा उल्लेख केला तर सातत्यानं योगेशची इतिहासाची पानं जर वाचून पाहिली तर सातत्याने एक जबरदस्त खेळाडू म्हणून योगेशनं अनेक वेळा सिद्ध केले आणि खऱ्या अर्थानं आता पुन्हा एकदा तो फॉर्मात तर आहे. करा पाहूया आता कुठल्या पद्धतीनं गोलंदाजी करेल योगेश घरत. गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पहिला बॉल, पंचांच्या उजवीकडनं उजव्या हातानं राऊंड डिस्टन्स. फुलर लेनचा बॉल होता आणि त्या फुलर लेनच्या बॉलला नाही कनेक्शन करू शकले. आता योगेश घरत सांगतील की थँक गॉड संधी त्यांना मिळाली. जसा फुलर लेनचा बॉल नाही कनेक्शन झालं त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य सांगून गेलं की काहीतरी चुकीचं होणार होतं, ते सावरलं. षटकातील पुढचा बॉल, आता हा बॉल वाईट बॉल आहे. मागील बॉल जो खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता तो डॉट बॉल येतोय. धावांची गती तपासून पाहिली तर 17. एक विकेट बाद झाला. तुषार पाटील सारखा खेळाडू तिथे आहे. अमरावती मायकोप या संघाचा सातत्यानं तंत्रशुद्ध फटक्यांची निवड करणारा खेळाडू आणि तो तुषार पाटील देखील आहे. एका बाजूला विशालच्या साथीनं सुरेंद्र हेही फलंदाज आहेत. 17 रन फलकावरती. षटकातील पुढचा बॉल, फटका इथे खेळलाय. बॉल चाललाय बिटवीन द गॅप, सीमारेषेच्या बाहेर. फक्त बॉलकडे पाहत ठेवलं आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. 4. जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती. आतापर्यंत 21 रन 2 बॉलचा खेळ झालाय. या बॉलला योगेश घरत यांचा हा व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतो. या व्हाईट बॉलच्या साह्यानं आता धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 रन्स 22 धावा. या सामन्यातला विजयी संघ साई गणेश सातपाटी या संघासमोर खेळताना बघायला मिळेल. या बॉलला देखील आपण पाहतात फटका तर खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथून आपण पाहू शकता 1 रन परिपूर्ण झाली. इथून आपण पाहू शकता मोठ्या फलंदाजाचा विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता तो म्हणजेच योगेशनं आणि तोच प्रयत्न इथून आपण पाहतायत. बॅकअप मिळाला, तुर्ताच मिळाली ती म्हणजे सिंगल. 23 धावा धावफलक होते. एका बाजूला धनसारचा संघ साई दत्त हा खेळतोय तर एका बाजूला मायकोपमधनं केळवा इथून बिलॉंग करणारा अमर उन्नतीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाजी मार्कवरती तयार. कोलातला बॉल होता, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. थ्रू द कव्हर्स बॉलला फक्त टायमिंग केलं. चांगल्या टायमिंग सहित फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर धावांची जर गती तपासून पाहिली तर आता 24 वरती जाऊन पोहोचते. 3रं षटक चालू आहे. गोलंदाज तयार. बॉलला फटका खराब आणि फटका खराब खेळत असताना आता सुरेंद्र बॅक टू द डग आउट. गॉन. सध्या जर तपासून पाहिलं तर 24 आणि 24 वरती धक्के 2. अनिकेत हा सध्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अनिकेत कबड्डीपटू देखील चांगला आहे. आता सध्या पहिल्याच बॉलवरती फटका अनिकेतनं देखील खेळला. तुर्ताच मिळते ती म्हणजेच आता इथून डॉट बॉल. षटकाचा खेळ संपलाय तो म्हणजेच
3 आणि 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला संपूर्णपणे कंट्रोलमध्ये दिसतोय आता साई दत्त धनसार हा संघ. उर्वरित 6 बॉल, या 6 बॉलमध्ये पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण येणार आणि सध्या त्या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. एक चांगला मॅच तुम्हा सगळ्यांच्या भेटीला. यानंतरचा मॅच तोही तेवढाच महत्त्वाचा. सातपाडीनं अगदी 24 ते 25 रन डिफेंड केल्या. गुणवत्ता आहे. एका बाजूला प्रेषित पाटील तेही आपल्याला पाहायला मिळतात. थम्सअप लवर म्हणून यांचं एक वेगळं नाव आहे सातपाडीमध्ये. थम्सअप अगदी पाण्यासारखं पितात. पाणी कमी पित असतील थम्सअपच्याकडे जास्तीत जास्त वेळ त्याने दिलेला आहे. एका बाजूला दिवेश त्यांच्या साथीने आहेत आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते ती म्हणजे 24 ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन अर्थात प्रेषित. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती तयार. फटका इथे देखील फसलाय आणि फलंदाज विशाल इथे बाद झालेत. गॉन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिराग पाटील आणि ते दाखल झाले ॲज अ कॅप्टन. ही भूमिका त्यांच्याकडे आहे. स्कोर कार्डला धावसंख्यांचा जर विचार केला तर 24. इथे देखील आपण पाहतात फटका. फलंदाज बाद होत आहेत. अगदी योगेश गरे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तो कॅच कॅरी केला आणि फलंदाज इथे बॅक टू द डग आउट. विकेटचं बटन गॉन. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. साई दत्त धनसार संघाची गोलंदाजी अचूक राहिली. पहिल्या षटकात जे झालं ते विसरलं आणि तदनंतर अतिशय चांगला गोलंदाजीचा अचूक मारा घेऊन आले. षटकातील पुढचा बॉल याही वाला फटका केलाय. तुषारनं बॉल चाललाय डिक्लेअर झोनकडे. धावसंख्या या सिंगलच्या मदतीने जाऊन पोचते 25. एका बाजूला अनिकेत एका बाजूला तुषार. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच आतापर्यंत चौथं आणि बॉलचा खेळ देखील झालाय तो म्हणजेच 3. येणाऱ्या काळात आणखीन बॉलचा खेळ आहे 3. फटका चांगला खेळला. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. पाडल स्वीप. अतिशय चांगला फटका आणि तदनंतर या फटक्यावरती लिहिलं होतं अनिकेत यांचा क्लास. बॉल सीमा रेषेच्या पार. 4 रन. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 29 या धावसंख्येवरती जात आहे आणि चांगल्या पद्धतीने सध्या हा सामना चालू आहे. काय फटका होता. फक्त पाहत राहावा असा स्ट्रोक. अगदी कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी खेचलेला. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. वेळेचा विचार केला तर खऱ्या अर्थानं आपण पाहतात कालच्या दिवसात 3:30 वाजेपर्यंत सामने चालले. आज खऱ्या अर्थानं योग्य वेळेत सुरुवात झाली स्पर्धेला. म्हणजेच 1:30 ते जास्तीत जास्त 2 वाजेपर्यंत ही स्पर्धा चालेल असे आमच्या आयोजकांचा प्रयत्न आहे. कारण आपण खेळून घरी जातो. उद्याच्या दिवसात प्रत्येक फायनल डेची तयारी ही अगदी जय्यत असेल या वेऊर चषकाची. आणि संपूर्ण आयोजक मंडळी पंकज गावडे सर, रोशन मोरे, सुशील मोरे, अमरीश मोरे, धीरज पाटील इथे देखील फटका खेळलाय. चांगला क्षेत्ररक्षण चांगलं आहे. योगेश काशीनाथ घरे त्यांच्या माध्यमातून प्रयत्न. दुसरीचा फलंदाज बाद. आता अनिकेत हे बाद झालेत. तुषार पाटील स्ट्रायकिंग एंडलाच असतील. आणि जो मी उल्लेख केला धीरज पाटील, विकास मोरे, निलेश पाटील, ओमकार पाटील, प्रेम मोरे, हितेश घरत, निलेश वाणी, अनिश ठाकूर, तदनंतर करण ठाकूर, प्रताप गडक खारी, रिंकेश महाले आणि प्रसाद पाटील या आयोजकांनी खऱ्या अर्थानं एक चांगलं नियोजन आणि आयोजन घेऊन आले आणि आज वेऊर चषक आपल्याला बहरताना बघायला मिळतं. तुषार अगदी आपण पाहतात षटकातील बॉल जर तपासून पाहिले तर शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल बाकी आणि गोलंदाजी मार्कवरती तयार. यावेळेला फटका फसला. योगेश घरतनं फिल्डिंग चेंज केली आणि फिल्डिंग चेंज केल्यानंतर तिथेच दाखवला एक दर्शनीय फटका. बॉल सीमा रेषेच्या बाहेर येतोय. 4 रनसाठी हा चौकार.
साई गणेश सातपाटी ए या संघाच्या विपक्षात धनसार संघाच्या कुठल्याही फलंदाजानं 3 बॉल 3 चौकार मारले तर पंकज गावडे सरांच्या माध्यमातून आहेत 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आता इथून आपण पाहू शकता धनसार संघासाठी प्रेम दाखवलंय पंकज गावडेंनी आणि ते दर्शवतात की धनसार संघानं कुठल्याही फलंदाजानं 3 बॉल 3 फोर मारा आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज कमवा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल, यष्ट्यांच्या मागे प्रफुल्ल, एका बाजूला आपण पाहतात रोहित, तदनंतर सुरेंद्र, तदनंतर अनिकेत, चिराग, तुषार, विनीत पाटील आणि तदनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत केवल नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धार्थ सुनील पाटील जे सध्या दाखल झालेत. पहिलाच बॉल पॅडल स्वीपचा फटका चांगला होता आणि तिथून आपण पाहतात चिराग हे सरप्राईज झाले की पहिल्याच बॉलवरती हा बॉल तर खऱ्या अर्थानं आवाकाच्या बाहेरचाच होता. फटका चांगला खेळलाय. आता सध्या 1 बॉलचा खेळ झाला. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाली. आजच्या दिवसात जर तपासून पाहिलं तर धनसारचे 2 संघ आई भवानी धनसार हाही संघ ॲक्शनमध्ये बघायला मिळेल आणि धनसारचा केतन मात्रे धवल पाटील देखील दाखल झालाय. ओव्हरम क्रिकेट पिंजून काढलंय, त्यांना आणून सोडलंय. नो डाऊट अबाउट दॅट. धवल पाटील डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी सध्या आपण पाहू शकता. असं धनसारचं क्रिकेट बघण्याकरिता तेही दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन ही सध्या स्थिती आहे. साई दत्त धनसार विपक्षात अमर उन्नती मायखोप या संघांमध्ये चाललेली ही भानगड. प्रत्येकाला वाटतं विजय आमच्याकडे असावा. फटका खेळल्या, फटका फसलाय. सुरेंद्र पाटील बॉलला फील्ड करतायत आणि बॉलला फील्ड करत असताना डॉट बॉल देखील येतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आता देखील चांगला चेंडू होता. सिंगलकडे बॉल चाललाय आणि या सिंगलच्या साह्यानं 4 बॉलचा खेळ संपतोय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन. एका बाजूला केवल संयमानं शांत डोक्यानं जर क्रिकेट खेळलात तर 4 षटकं मैदानाच्या आतमध्ये उभा राहतो. या मॅचचं रिझल्ट आपल्या बाजूनं घेऊन जाण्याची प्रतिभा राखतोय हा खेळाडू. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 4 रन. दाज तयार. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील फटका खेळलाय खरा. रनआउटची संधी होती परंतु कव्हरला खेळाडू कुणी नव्हता. आता सध्या षटक इथे जर तपासून पाहिलं तर संपलंय ते म्हणजेच पहिला आणि पहिला षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला 7 रन बिनबाद. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे प्रसाद. मार्क वरती आपण पाहतात तुषार पाटील. स्ट्रायकिंग एंडला सिद्धार्थ. पुढचा बॉल. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल. बॉल चाललाय सीमा रेषा पार. अगदी शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलचा पुरेपूर वापर केला आणि तदनंतर सिद्धार्थनं त्या बॉलला शोधलं चौकारासाठी. आता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 11 रन वरती. टार्गेटचा जर विचार केला तर पहिल्या डावात आपण पाहतात 34 रन झाले. 35चं टार्गेट ठेवलं आणि आता बॉल आहेत 17 मध्ये रन करायचे 24. 17 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा शॉर्टच बॉल. याही वेळेला क्या बात है. ही रील व्हायरल होणार. ज्या पद्धतीनं चिरागनं हे क्षेत्ररक्षण केलं ऑलमोस्ट हा चौकार होता. प्रत्येक खेळाडूंना टाळ्या वाजवल्या. तो मायकोपचा आहे म्हणून त्याच्यासाठी प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या. तो माझ्या संघाचा नाही असा विषयच नव्हता. जिथे क्रिकेट होता आणि पालघर क्रिकेट हे खऱ्या अर्थानं सच्चा क्रिकेटचे चाहते आहेत बघा. एफर्ट्स अमर उन्नती मायकोप या संघासाठी अगदी मजबूत बांध्याचा असताना देखील त्यानं स्वतःचं अंग झोकून दिलं आणि तदनंतर या धावा सेव्ह केल्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपण पाहतायत. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. तुषार पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल होता. सुरेंद्रनं तिथे देखील क्षेत्ररक्षण चांगलं केलं. अपेक्षेपेक्षा गोलंदाजी तुषारची थोडी साधारण बघायला मिळते. केवळ यांच्याकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर आहे. या मॅचला घेऊन जाणारा खेळाडू. फटका इथे देखील खेळल्या. रनआउटची संधी बनते
आणि फेकी व्यवस्थित नाही आली, कारण कव्हरला एकही खेळाडू नव्हता स्टम्प्सवरती. बॉल आहेत तुमच्याकडे, ते आता 14 आणि 14 बॉलमध्ये रन करायच्यात 22. अभी नाही तो कभी नाही. योग्य वेळेत गिअर चेंज करावे लागतील. हा फटका, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं, रनआउटची संधी, फलंदाज सेफ. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेत. सातत्यानं एक जबरदस्त खेळाडू, एक जबरदस्त क्षेत्ररक्षक, एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून संपूर्ण सफाळीचं कबड्डी म्हणा, पालघरचं कबड्डी म्हणा, एक तेही नाव महत्त्वाचं असतं. एक बेस्ट डिफेंडर आणि सध्या आता क्रिकेटच्या खेळात एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. फटक्यामध्ये कुठलीच कमी नव्हती, परंतु क्षेत्ररक्षण अव्वल दर्जेचं राहिलं. धावांची गती, जे प्रेक्षक इथे आलेत, जे कोणी खेळाडू आहेत, ज्या कोणी टीम आहेत, विनोद पाटील सरांकडनं इथे नाश्त्याची फ्री सेवा आहे आणि इथे आपण पाहतात त्या फ्री नाश्त्याचा आपण आस्वाद घ्या. विनोद पाटील अगदी समाजासाठी आपण काहीतरी देणं आहोत, ज्या अनुषंगाने त्यांनी या स्पर्धेला सलग 2 दिवस फ्री नाश्त्याची उपलब्धी केले आणि ते कांदे पोहे अतिशय सुंदर पद्धतीनं ती चव आहे ती आपण एकदा निश्चित स्वरूपात घ्या. आणि विनोद पाटील सरांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार. 12 बॉलमध्ये रन करायचे 21. विचार विनिमय चालू आहेत. आपण जाऊया संगीत कक्षात. दाखल झालेत. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. फटका केलाय, बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर, बाटीच्या खाली बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. अगदी आपण पाहू शकाल साधारण लाईन, आणि ती लाईन नाही सोडणार सिद्धार्थ पाटील. चांगला स्ट्रोक. धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 18. दिव्या मंडप अँड डेकोरेटर्स, वंदना कॅटरर्स यांच्या माध्यमातून ते फ्री नाश्त्याची सुविधा. ते मला वाटतं धीरज पाटील YBCCच्या फ्रेममध्ये. आता इथून खराब गोलंदाजी खराब, आणि आता टाळ्यांचा कडकडाट साई दत्त धनसार या संघाच्या डगआउटमध्ये. दिव्या मंडप अँड डेकोरेटर्स आणि वंदना कॅटरर्स यांच्या माध्यमातून 2 दिवस फ्री नाश्ता. No +1. आता सध्या या मॅच मध्ये समीकरण बदललं. बॉल आहेत 11 बॉलमध्ये रन करायच्यात 15. सपाटी अगदी बारकाईने या मॅचकडे पाहत आहे, कारण प्रतिस्पर्धी हे त्यांच्या याच मॅचचे आहेत. आणि एका बाजूला दिवेश यश त्यांच्या मागणं. गोलंदाजी कशी आहे, भावेश पाटील कीड, तोही फलंदाज बघायला मिळतो. धर्मेश भाऊ, प्रेषित, अंशू हे सगळे खेळाडू आहेत इथे जे आपण पाहतायत. आता सध्या हा वाईट बॉल, प्रेशर, थोडंसं दडपण, कारण सिद्धार्थच्या बॅटमध्ये धावा आल्या आणि ते प्रेशर आता सध्या केवळ समोर असताना घेतलं गोलंदाज प्रफुल्ल. षटकातील पुढचा बॉल आहेत 11 मध्ये रन करायच्या 14. शॉर्ट बॉल होता, इथे देखील आपण पाहतात नाही कनेक्शन करू शकले, थोडेसे मागे आले आणि त्यानंतर बॉडी बॅलन्स मागच्या पायावरती ट्रान्सफर केलं आणि फटका खेळण्याच्या प्रयत्नात इथून आता सिंगल. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये रन करायचे आहेत 13. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 13 धाव्यांची गरज. फटका इथे आपण पाहतात फसलाय होता. योगेश घरत, वेळ कुठलेही असो, आयुष्य जगत असताना एन्जॉय पाहिजे लाईफमध्ये, आणि ते त्यांनी इथे निश्चित स्वरूपात दर्शविलं. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 22 धावा, 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये रन करायच्यात ते म्हणजेच 13. 9 चेंडू 13ची गरज. सिद्धार्थ पाटील स्ट्रायकिंग एंडला. फुलर लेनचा बॉल, डॉट बॉल. फुलर लेनचे बॉल ह्या संधी पुन्हा नाही मित्रा, याच संधीचं तुम्हाला सोनं करायचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. एक जो खराब बॉल आहे त्याच खराब बॉलवरती अगदी आपण पाहतात तुटून पडा, आणि तो तुमचा क्लास तिथे बघायला मिळायला हवा होता. आता इथे फटका खेळलाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. नो स्कोर पंचांनी घोषित केलाय, हा नो स्कोर, आणि तो नो स्कोर इथे पंचांनी घोषित केलाय. हॅलो, इथे आपण पाहतायत बघा, आयोजकांच्या सूचना आहेत की बॅट्समन तिथे डिस्कस करतील. इथे आपण पाहतायत नो स्कोर पंचांनी घोषित केलं. काय पंच दर्शवायचा, काय विषय?
13 पाहिजेत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये रन करायचे आहेत 13. हा नो स्कोर फटका चांगला होता सिद्धार्थचा. पायावरती थोडंसं कंट्रोल, कारण पालघरचं क्रिकेट असं आहे, तुम्ही या विरार विभागात जावा तुम्हाला हे क्रिकेट नाही बघायला मिळणार. आता सध्या रनआउटची संधी बनते का? दोन खेळाडू एकत्रित आलेत. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत 12. सामना जबरदस्त पद्धतीनं, आणि या मॅच मध्ये आता पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये रन 13. साईदत्त धनसार की मग अमर उन्नती मायखोप. धनसार गाव संपूर्णपणे आज या मॅचला बघण्याकरिता इथे दाखल झालाय. 12 आहेत ऑल राईट, कारण शेवटच्या बॉलमध्ये तो एक सिंगल आली आणि तदनंतर पुन्हा एकदा सुधारणा होतोय मुन्ना यांच्या माध्यमातून. आता सध्या 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत 12. केवल एका बाजूला 7 बॉल मध्ये 7, तर सिद्धार्थ 12 बॉल मध्ये रन करतोय 14. या मॅच मध्ये महत्वाची इनिंग आता कुठला खेळाडू इथून साकारेल? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश, धनसार गावचे जावई आहेत, आणि आपल्या इथे देखील आपण पाहतात प्रयत्न चांगले केले होते. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चिरागनं प्रयत्न अफलातून केले, परंतु बॉल चाललाय सीमा रेषा पार. ऍक्शन रिप्ले बघायला आवडेल, आणि जणू काही स्विमिंग पूल मध्ये जशी उडी मारताना ती उडी आपण पाहायला मिळाली चिराग यांच्या माध्यमातून. प्रयत्न खूप महत्वाचे आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. परिश्रम हे महत्वाचं आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला की माणसाच्या आयुष्यात हे परिश्रम असायलाच हवे. सुखासुखी मिळालं तर माणसाच्या आयुष्याला गंमत आणि देवाला किंमत नाही. सध्या आपण पाहू शकता तेच इथे परिश्रम चालू आहेत. आता बॉल आहेत 5 बॉल मध्ये रन करायचे आहेत 8. या मॅचला जिंकण्यासाठी चिराग हॅट्स ऑफ, तुमचे प्रयत्न पराकोटीचे होते, खूप चांगले एफर्ट्स. आता सध्या बॉल आहेत 5 बॉल मध्ये रन करायचे तुम्हाला या मॅचला जिंकण्यासाठी 8. विनीत पाटील एका बाजूला मेसेज येतात विशालला, आणि भावेशचा तो पहिला बॉल, आणि त्या पहिल्या बॉलवरती पॅडल स्वीप. सूर्यकुमार यादव यांची आठवण झाली त्या फटक्याने सिद्धार्थच्या बॅटमधनं. षटकातील पुढचा बॉल. आता इथे फटका फसलाय, फलंदाज बाद. विकेटचं बटन चुकीच्या क्षणाला हा फटका खेळला. आता फक्त आणि फक्त दारोमदार योगेश काशीनाथ घरत. अनेक वर्षांनी वर्ष साईदत्त धनसार या संघाची ज्यानं सेवा केली आताही अविरत करतोय, आणि त्याच खेळाडूकडनं अपेक्षा आहेत की योगेश या मॅचमध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण करेल, आणि या मॅचमध्ये विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी त्याला परिश्रम घ्यावे लागतील. बॉल आहेत तुमच्याकडे 4 बॉलमध्ये रन करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी 8. एक अटीतटीचा सामना, तू मेमेवाला मॅच. कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये. चांगली मॅच बघायला मिळेल यामध्ये ती मात्र शंका नाही. बी पॅनलला सुरुवात होईल त्यावेळेला प्रथमताच आपल्याला YBCC वेऊरचा संघ, आज करण ठाकूर नसतील, त्यांच्या अनुपस्थितीत YBCC वेऊर कुठल्या पद्धतीने खेळ करेल. षटकातील पुढचा बॉल. योगेश गरजसाठी मात्र हा चेंडू होता. आता विशाल यांच्याकडनं झाली चुकी. 3 बॉल मध्ये 7, 2 कन्फर्म हिट करायचे आहेत. इथून सिंगल डबलच्या खेळावरती जर तुम्ही भर दिला आणि योगेश गरत यांच्याकडे देखील ती कमांड दिली तर योगेश गरतनं असे फसलेले मॅच अनेक वेळा, मग 1 बॉल 4, 1 बॉल 3, 1 बॉल 2, तदनंतर 2 बॉल 7, 8 असे सामने अनेक वेळा फिरवले तोही आहे. परंतु आता केवलला या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची योग्य वेळ. न डगमगता, न थकता, न झुकता आपल्या संघाच्या नावासाठी, गावाच्या नावासाठी 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 7 रन सध्या या मॅचचं समीकरण. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती तयार. शॉर्ट बॉल आहे आणि या शॉर्ट बॉलला
केवल यांच्याकडनं फटका नाही झाला व्यवस्थित. सध्या आता आपण पाहतात 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 6 रन. विकेटचा विचार केला तर विकेट आपण पाहणार आहोत. अमर उन्नतीचे 5 गेलेत तर धनसार संघाचा फक्त 1 गडी बाद. म्हणजेच इथून 2 मध्ये 5 जरी आले तरी देखील या मॅच मध्ये विजयाची मुहूर्तमेढ धनसार संघ रोवू शकते. विशाल भोईर आज ऍक्शन मध्ये बघायला मिळतील आणि खऱ्या अर्थाने तेही आलेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल, मजा येईल. आजच्या रात्रीत संपूर्ण चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी 7:30 वाजता पहिल्या मॅचला सुरुवात झाली आणि सी पॅनलला सुरुवात झाली. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये रन करायच्यात 6. योगेश गरजचा फटका आणि इथे आपण पाहतात विकेटची संधी. फलंदाज बाद. आता अमर उन्नती मायखोब हा संघ आलाय ड्रायव्हिंग सीट वरती. केवलनं थोडंसं नाराज, थोडंसं हताश, थोडंसं हतबल ज्याने केलं, कारण आता प्रतीक घरत दाखल मैदानाच्या आत. 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये रन करायच्यात 6. एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स सोडू नका. नियम व अटी सगळ्यांसाठी सारख्या आहेत बघा. सध्या 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये रन करायचे आहेत. फटका खेळल्या, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चिरागनं भरपूर मेहनत घेतली या मॅचला जिंकण्यासाठी आणि तो चिराग आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं फिल्डिंग. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, तेही आपण पाहणार आहोत. या मॅचमध्ये ज्याने चांगली कामगिरी केली, बॅटर जे असतील सुरेंद्र, ज्याच्या बॅटमधनं रन आले 12 आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कारण सामना हा 35 धाव्यांचा होता, त्यामध्ये ते 12 रन फार महत्त्वाचे. आणि सुरेंद्र बाबूभाई, हॅपी बर्थडे भाई ही त्यांची टॅगलाईन आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. बाबू सुरेंद्र यांना मॅन ऑफ द मॅच.